नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी युट्यूब चॅनलचं स्वागत आहे. मी ऍक्च्युली आपला चाललाय वेंडाकडून महालक्ष्मी यात्रेला सगळे मी पाचशे फॅमिलीत मला भेटून सगळे आणि आता जस्ट पोहोचले मी डहाणूला. आम्ही सगळे आता आम्ही सगळे चाललो होतो महालक्ष्मी यात्रेसाठी. आता ऑलमोस्ट 9 वाजत आले. स्टेशन जस्ट पोहोचलो. आता इकडचं नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब इंस्टा फॉलो करा. त्यावेळी चाललाय आणि पुढे भेटवतो पुढचा फर्स्ट काय तो चला. आणि आज एक आता आलेला माझा भाऊ आणि आई आणि बाकीचे सगळे चालले पुढे. तुम्ही भेटवतो तो मागे होता दाखवला तुम्हाला. भेटवता एक टेस्ट रिक्षा त्या ट्रेनने चालले. बाईक होती पण ऊन एवढं वाढलंय की आता ट्रेन इझी पडतो तो स्वस्त पडतो आणि रिक्षामध्ये तो ऊन नाही लागणार काय नाही. लास्ट टाइम आपण कधी आलेले इकडे 18 साली आलो होतो आपण. तेव्हा कोण कोण होतं आपल्यासोबत? हे मेघा मावशी होती, आजी होता, ऋषी होता, आपण सगळे मावशी काका आलेले सगळे. तेव्हा आपण सगळे आलेले म्हणजे मावशी फॅमिली आपण. नंतर 18 साली म्हणजे आता झाले 6-7 वर्ष होऊन गेलं नंतर आणि आत्ता चालले परत. आता डहाणू स्टेशनच्या बाहेर आम्ही निघाले. इकडनं डहाणू स्टेशन परिसर आणि हा डहाणू स्टेशनचा लुक इकडे दिसायला. आता आम्ही इकडे स्पेशल रिक्षा किंवा डमडम भेट घेऊ आणि तिकडनं माताच्या दर्शनाला जाऊ. पुढे भेट होतो डायरेक्ट ऑन द स्पॉट जे असे 10च्या आसपास झालंय आणि 9 वर्षानंतर म्हणजे कोविडच्या आधी आले. आता कोविड नंतर आता आले. लहान एवढं जवळ पण आता लास्ट टाइम येणार होता यात्रा होती महालक्ष्मी. तेव्हा जमलं नाही कारण की जॉबला टाइम नाही आणि सुट्टी नाही एकत्र येणं की आता 1 मेची सुट्टी आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही सगळे चालले. मागे थांबले तर पोर्ट्रेट थोडा हवाच्या सुट होतोय कारण ब्लर मस्त फुटे कसा की बॅकग्राऊंड क्लिअर दिसत नाही. ब्लर होता आपला लुक पण दिसायला. व्हॉइस फोकस असतो कॅमेरा. हे आहे आपला ओप्पो होता K30. त्याच्या लुक मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. त्या दिसतंय कसं वाटतं बघायला पण भर वाटते. ब्रेड आहे आणि मागे अख्खा ब्लर सगळ्यांना गेला. फक्त आपल्याला फोकस केलाय फक्त व्हिडिओ. हे वाटतं इकडनं रिक्षा केली आमच्या सगळ्या 5 माणसासाठी. इकडनं चाललंय वाटतं. इकडनं डायरेक्ट रिक्षा डहाणूसाठी वाटतं करताय. बघू आता भाऊ विचारतोय डायरेक्ट कोण आम्ही तर फायनल पोहोचले महालक्ष्मीला यात्रेला. तर महालक्ष्मी यात्रा संपून झाली तरी यात्रे स्टॉल आपले रेग्युलर असतात ते आहेच. आता दर्शन घेऊन मग पुढे तुम्हाला स्टॉल सगळं दाखवतो. सेमच परत दाखवतो. आणि आता जस्ट आता कालच चष्मा बंद आले तो राहिला रिक्षामध्ये पण नशीब लक्षात आलं टायमावर मग भेटला लगेच. आपलं एंट्री गेट इकडनं आता यावर्षी नवीनच बनवलं. इतक्या वर्षाने नवीन हे एंट्री गेट असा महालक्ष्मी माते दर्शन घ्यायला जाते. जाऊ इकडे एंट्रन्स आहे जाण्याच्या इकडे पुढे एरिया. आणि इकडे आता चप्पल काढतोय दुकान माहित नाही. इकडे चप्पल कुठं काढतोय आणि दर्शन घ्यायला जाऊ इकडनं. आता आम्ही सगळे आम्ही इकडनं चाललोय दर्शन घ्यायला. इकडे सगळे आम्ही पुढे दिसतो. आता पुढे सगळे भेटतो तुम्हाला. आणि आता हे माझं चालला आम्ही चाललो दर्शन इकडे पुढे. आता पाणी काय बँड वाजत चाललंय सगळे इकडे. आता भाऊ बघा आम्ही मागे सगळे चाललंय. मग इकडे एंट्रन्स पुढे भेटतो जेवढं आपण एरिया असा दिसायला. हा इकडे आता बॅकग्राऊंड मग आवाज माहिती येतो का नाही माईक लावलाय आता एरियाचा. आता सगळे चालू इकडनं. इकडे मी सगळे आम्ही सगळे चाललो. इकडे दर्शन जेवढं बाहेर काही मजा आहे काय एंट्री नाहीये शूटिंगची तर दाखवा तुम्हाला. आता इकडे आपला नवीन माईक घेतलाय युलांचे. आता या इकडे बरोबर समजेल की नॉईज कॅन्सल किती आहे. बॅकग्राऊंड खराब होते तर समजतं मला बाहेर समजत एवढा नॉईज तुम्हाला क्लिअर दिसेल. तर बेटर आपल्या इकडनं पुढे चला.
बऱ्यापैकी गर्दी लागली इकडे आवाज गर्दी आली सकाळच्या 10 वाजता पूर्ण दिसायला मंदिरचा लोक असा दिसायला का समोर मातेचा आणि सगळ्या गावात गर्दी एखादं हेतूचा गर्दी देवी माता आल्या त्या एका चांगला दोघांच्या नवरा बायको त्याच्या That's my tool. चला तर इकडनं आता पुढे देवीमध्ये दर्शन घेणार आहे. आपण इकडनं मोबाईल फोटो व्हिडिओ काढायला दर्शन अलाउड नाही, तर पुढे जेवढं जमतं तेवढं दाखवायचा प्रयत्न कारण इकडे आता 2 लाईन होणार आहे. तर पुढे दाखवायचा प्रयत्न करतो कारण इकडे पूर्ण गर्दी आहे. तर जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो महालक्ष्मी माते दर्शनाचं. तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि डायरेक्ट आता पुढे दर्शन घेतल्यावर तुम्हाला भेटतो. तर चला पुढे आता झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. बघत राहा पुढे व्हिडिओला एंड पर्यंत. चला दाखवतो पुढे बघा. That's my tool. दिसतंय का तुम्हाला इकडे नारळ फोडण्यासाठी सेपरेट मशीन बनवली आहे. साईडला नारळ फोडून देतात आपल्याला आणि ते तिकडे त्या फोडून आपले प्रसाद म्हणून पाहिजे तर ते नारळ प्रसाद म्हणून फोडण्यासाठी. मित्र आता आम्ही जस्ट आता देवीमध्ये दर्शन घेऊन महालक्ष्मीमध्ये आता जस्ट निघाले इकडे आपला हात देवीला मातेला दिले इकडे तिथे दिला हात देवी माते आता गाडीवर घरासाठी आता भेटतो पुढे तर सिनेमॅटिक बघा. आता आता इकडे दिसायला इकडनं एरिया मातेचं मंदिर इकडे दिसायला होता तर झालं आणि तुम्हाला दाखवलं इकडे आपले जो प्रसाद आपला नारळ देतात तो फोडून आपला प्रसाद म्हणून इकडे दिला जातो इकडे. आणि आता जर भेटतो तुम्हाला आता पुढचं महालक्ष्मी माते बाहेरचा एरिया परिसर दाखवतो कसा आणि हा एरिया असा पुढे सिनेमॅटिक मध्ये बघा. आता That's my tool. समोर तिच्या तिकडे जो प्रसाद नारळ फोडले जातात तो प्रसाद सगळ्यांना नारळाचे देतात. इकडे फोडून ती मशीन आहे आणि त्या तिकडे आल्या इकडे सर्वात मोठं महालक्ष्मीमध्ये मंदिर इथे झाड आहे सर्वात मोठं अजून एवढं आणि इकडे आणि वाटतं श्रद्धा आहे की इकडे ते ना आणि श्रद्धा आहे इकडे किती एक रुपया देखील लावून तो चिपकतो असं आपली श्रद्धा म्हणतात की श्रद्धा चिपकवल्या ते एक रुपया चिपकतो असं डॉलर इकडे असं सगळे पूजा करतात. आणि बाकी पुढे त्याच्या इकडे भंडाऱ्यासाठी खास जागा केलेली आहे. हा व्ह्यू असा दिसायला पुढचा व्ह्यू दाखवतो. आता आई दर्शन करून घेतो तुम्हाला. सर्वात मोठं झाड आहे इकडे दिसतंय किती मोठं झाड. That's my tool. हे माहित महालक्ष्मी मातेचा असा समोर दिसायला लुक रात्री तर एकदम लाइटिंग मध्ये सगळं भारी वाटतं दिसायला. दिवसा पण आहे भारी वाटतं फोटो काढण्याचा. आणि हे इकडे ज्योतमाळेचे स्तंभ बनवले की सगळे दिवे पेटवले जातात. देवी महालक्ष्मी यात्रा असते त्या दिवशी सगळी रात्री सगळी दिवसात नाही फर्स्ट टाइम पूजा वूजा सगळ्या होण्यासाठी इकडे केली जागा अशी इकडे फोटो काढा सगळं मेन स्पॉट हा देतो. इकडे आहे स्पॉट आहे असा आहे की महालक्ष्मी माते दर्शन केलं की इकडे मंदिर पण फोटोसाठी इकडे दिसायला सगळे फोटो काढताय सगळं. आणि हा लुक असा इकडे दिसायला एक इकडचा. That's my tool. हे बघा मित्र किती गर्दी आली. आम्ही आलेलो 1 तासात एवढी गर्दी वाढली पूर्ण गर्दी होती ना गर्दीच गर्दी पूर्ण एक साईड झाली हा भरलाय हवा. हा मित्र आता महालक्ष्मी माते दर्शन घेऊन जातो म्हणजे आता तिकडे बाहेरचा फिरत एरिया कसा दिसायला दाखवताना मेला महालक्ष्मी माते यात्रा असते ती दर्शी एवढं फुलवाले वेळ आली एक सुट्टी तरी गर्दी बघितली पुढे आता दाखवतो पुढं. इकडच्या यात्रा भरते ठिकाणी आपल्या या साईडला भरपूर गर्दी सगळं फळ खाजर चिकू गव्हा भाज्या सगळं इकडे भेटे असते. ते फळाचं दुकान प्रसाद दुकान बंद आहे. मित्राचं इकडे होतं ते बंद आहे तो भेटवला सगळं. बाकी हे एरिया असा इकडे दिसायला येतो असा एरिया पूर्ण होतो जास्त भाजीवाल्या
भाजीवाल्याने प्रसादाची बघितली. तसे इकडचे तुझे सगळे इकडे दिसले तोरण स्टॅम्प इकडे प्रसादाची दुकानं सगळी खेळणी लहान मुलांसाठी खेळणीची दुकानं खजूर आणि बाहेर असं ते फिरण्यासाठी बघण्यासाठी. आता दुपारच्या 11 वाजता गर्दी सुरू झाली. आम्ही 1 तास आधी गर्दी बघितली. गर्दी चिकू खाजरं बोरं पापड पाहिजे सगळं इकडे भेटतं. हा इकडचे आपलं खेळण्याचं लेडीज सामान दुकान. आणि आता आम्ही हॉटेल इकडे सकाळी नाश्ता नाही केला. आता हॉटेलमध्ये नाश्ता करतो आम्ही इकडनं. चला भेटू. छान आता जसं आम्ही इकडे नाश्ता बसलो ते सकाळचे 11 वाजले. आता इकडे सगळे बसले. मी आहे आणि समोर इकडे आता भाऊ आई आणि पप्पा आम्ही आता बसले इकडनं नाश्ता करून घेतो. आणि मग नंतर भेटू. नंतर काय काय खायला पण सोबत आणले ते खाऊन नंतर मला भेटू डायरेक्ट. त्याला भेटू डायरेक्ट. जस्ट नाश्ता करून झाला. आता शॉपिंग करायला चाललंय. इकडनं आता काही घ्यायचं तर शॉपिंग करणार. तर ते शॉपिंग करण्यात चाललंय. आपल्यासारख्या जण तर काही नाही. लहान मुलांचं सगळी मजा असते यात्रेला कुठे. चिकूचा एक वाटा घ्यायला लावलाय. कच्चे वगैरे गेले पिकले एक आता आम्ही इकडे घेतले कैरीची 1 प्लेट आणि बोरं ते घेतले. आणि आता हे घेऊ उकडले शेंगदाणे. At my school. तिथं हे आपलं हे सगळं कढई वडी सामान जे घरातले सामान असतं जे हँडमेड बनवलेले इकडे वस्तू विकायला ठेवता. इकडे लहान मोठे परात वरा इडलीचे सामान कोयता सुरी लाटणं पोलपाट पापड चाळण्या आणि इकडे कोयता पण आहे आणि कुदळसाठी पण आहे कालथा सुरा एवढं मोठं सामान आहे. शेतीचं सामान सगळं इकडे ए टू झेड. आई मजा आली का नाही आपल्या महालक्ष्मी यात्रेला. चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. मी तर येतो तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा कसा होता आपला ब्लॉग महालक्ष्मी यात्रेचा नाही यात्रेचा फंक्शन दुपारचा 1 तारखेला सुटली. तर अशा व्हिडिओ मध्ये चला बाय.